कुलकर्णी माझ्या दीपाच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज बरेच दिवसांनी मी हे ट्युटोरियल घेऊन येत आहे। श्रावण महिना सुरू झालेला आहे, तर त्या निमित्ताने मी विचार केला की आपण महादेवाच्या पिंडीला बेल वाहत असतो, तर आज आपण बघूया मोत्याचे हे बेलपत्र कसे बनवायचे ते। हे असेच सोपे आहे, ॲक्च्युली हे चैत्रांगणातील बेल आहे, पण आज आपण बनवायला शिकणार आहोत। तर हे बेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य तंगूस, सुई, कात्री आणि मणी। मी हिरव्या रंगाचे मणी घेतले आहेत, तुम्ही डार्क हिरव्या आणि लाईट ग्रीन कलरमध्ये पण मणी घेऊ शकतात। तुम्हाला जितकं मोठं किंवा छोटं बनवायचं असेल ते इट्स डिपेंड ऑन युअर साईज, तुम्हाला जशी साईज हवी असेल तुम्ही मण्यांची साईज तशी चेंज करू शकता। चला तर मग बघूया बेलपत्र। हे बेलपत्र बनवण्यासाठी मी सुई या धाग्यामध्ये ओवून घेतलेली आहे आणि शेवटी त्याला गाठ बांधून घेतलेली आहे। सर्वप्रथम मी 6 मोती घेणार आहे आणि ते ह्याच्यात ओवून घेणार आहे धाग्यामध्ये। एक 2 3 झाले, 4 5 आणि 6 मोती ओवून झाल्यावरती हे बघा 6 मोती मी ओवलेले आहेत आणि आता हा पहिला वरचा मणी सोडून या दुसऱ्या मोत्यामधून सुई बाहेर काढून घेणार आहे। अशा प्रकारे 1 2 3 आणि 1 2 3 मध्यभागी आपण हा धागा आणलेला आहे। आता पुन्हा आपण 6 मोती घेऊन याला ओवून घेणार आहोत। पुन्हा 6 मोती घेऊन मोती घेतले। हा पहिला मोती सोडून या दुसऱ्या मोत्यातून मी सुई काढून घेणार। धागा थोडासा खेचून घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे दिसतंय। हा पहिला मोती सोडलाय आपण, हा पहिला मोती सोडलाय आणि ह्या दुसऱ्या मोत्यामधून आपण असा धागा काढून घेतलेला आहे। आता पुन्हा 4 मोती घेणार आहे आणि ते ओवून घेणार आहे। आणि ज्यामधल्या आपला जो मुख्य आपली जी हा जो बेस होता आपला, ह्या बेसचा जो मणी घेतला होता मधला, एकदम मधला, हा आपला बेस आणि हा मधला मणी, तर ह्याच्या ह्या बाजूने सुई ओवून घेणार। अशा प्रकारे म्हणजे बघा, आपण बघू शकतो हे एक पान तयार झालेले। आता आपल्याला ह्या बाजूलाही असेच पान बनवायचे, त्यासाठी धागा मी या बाजूने असा खेचून घेत आहे। पुन्हा 6 मोती घालायचे। हे 6 मोती ओवून घेतले आहे। हा पहिला मोती सोडून मी या दुसऱ्या मोत्यामधून धागा ओवून घेणार आहे। आणि पुन्हा 4 मोती घेऊन
हे दुसरं पान कंप्लीट करणार आहे. हे 4 मोती घेऊन मी हे दुसरं पान पूर्ण करणार आहे. आणि हा ज्या मधल्या मोत्यावर आपण काम करत होतो त्या मधल्या मोत्यावर पुन्हा ह्या बाजूने मी आता ओढून घेणार. हे थोडं टाईट होईल जर तुम्ही खेचत गेले तर. हे बघा, अशा प्रकारे आपली हे 2 पानं तयार झाली. आता आपण ही सुई वरच्या बाजूला इथं घेऊन जाणार आहोत. आणि मग आता या आपली 2 पाने तयार झाली. मी ही सुई पुढे आणलेली आहे आणि आता आपण ह्याच्यात 9 मोती ओढणार आहोत. नऊ मोती आपण हे ओढून घेतलेली आहेत. पुन्हा आपण तीच प्रोसेस करणार आहोत. वरचा मोती बाजूला साडून या दुसऱ्या मोत्यातनं सुई काढून घेणार आहे. हे अशा प्रकारे. आणि आता आपण 7 मोती ओढणार आहोत. सात मोती असे मिळवले आहे. आणि आपण ज्या मोत्यापासून काम सुरू केले होते हा मोती ह्यात मी ते टाकणार आहे. बघा अशा प्रकारे. आता मी धागा खाली ओढून घेणार आहे आणि मग हळूच गाठ बांधणार आहे. हा जो आपला शेवटचा मोती होता यातून मी सुई बाहेर काढून घ्या. इथे व्यवस्थित गाठ मारून घ्यायची.